म्हणजे आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर करणार आहे की खात्रीने सांगते तुम्ही कधीच ही रेसिपी घरी बनवलेली नसेल. मटर आणि दूध यापासून आपण ही जी आजची रेसिपी किंवा पदार्थ आहे तो बनवणार आहोत. अतिशय मस्त होतो. तुम्ही कधी विचारही केलेला नसेल की मटरपासून आपण अशा पद्धतीचा एखादा पदार्थ बनवू शकतो. आणि ही जी रेसिपी आहे ती माझी नाही आहे तर माझ्या मैत्रिणीची आहे. तिच्याकडे मी संक्रांतीला हळदी कुंकवाच्या वेळेस ही बर्फी खाल्लेली होती तर तिच्याकडूनच ही रेसिपी घेतलेली आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 कप भरून इथे मटार घालतो आहे. तर मटार ताजे घेतलेले आहेत. शक्यतोवर ताजेच घ्यायचे, भिजवलेले वाटाणे किंवा मटार घ्यायचे नाही, कारण आता हिवाळा सुरू झालेला आहे तर हिवाळ्यात आरामात मटार कुठेही मिळतात. तर इथे मी जवळपास 1 कप भरून मटारचे दाणे मिक्सरला अशा पद्धतीने थोडेसे जाडसर भरड अशी आपण याला ग्राइंड करून घेतलं आहे. खूप जास्त फाईन पेस्ट करायची नाही, म्हणजे बर्फीचं टेक्स्चर छान येतं. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. आता मटारच्या दाण्यांची जी भरड आहे ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. अगदी 3 ते 4 मिनिटांपर्यंतच आपल्याला फक्त याला परतून घ्यायचं आहे. आणि मंडळी, या रेसिपीमध्ये जर तुमच्याकडे खवा असेल आणि जर तो तुम्ही वापरला इथे तर या रेसिपीची चव किंवा या बर्फीची चव अप्रतिम होते. आज मी खवा न वापरता ही रेसिपी बनवणार आहे, पण तिने खवा वापरला होता, त्याऐवजी मी आज वेगळा एक पदार्थ याच्यामध्ये घालते आहे. म्हणजे जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खवा घाला किंवा मग दुसरी वस्तूसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. तर 4 ते 5 मिनिटांपर्यंत मस्त तुपावरती आपण हे मटार परतून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण जेवढे मटार घेतलेले होते तेवढेच इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, म्हणजे जवळपास पाऊण कप आहे. त्यानंतर पाऊण कप मी इथे घालते आहे मिल्क पावडर. जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही अर्धी ते पाऊण वाटी इथे खवा वापरू शकता किंवा थोडंसं प्रमाण कमी जास्त झालं तरीही चालेल. त्यानंतर आपण इथे 4 ते 5 टेबलस्पून साखर घातलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आज इथे मी मिल्क पावडर वापरली आहे. मिल्क पावडर थोडीशी गोड असते म्हणून साखर थोडीशी कमी घातली आहे. तर व्यवस्थितपणे एकदा सगळं साहित्य ह्या मटारमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला इथे खवा किंवा मिल्क पावडर काहीच वापरायचं नसेल तर तुम्ही इथे भाजलेला रवासुद्धा वापरू शकता. तर पण त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते. तर या पद्धतीने एकदा करून बघा. तर एकदम मस्त झटपट तयार होणारा पदार्थ आहे. आणि आता हिवाळा सुरू झालेला आहे, मटारचा सीझन सुरू आहे, तर एकदा ही मटारची बर्फी जी 5 ते 10 मिनिटात तयार होते नक्की बनवून बघा. घरात सगळ्यांना आवडेल आणि कोणाला कळणारही नाही की तुम्ही मटरपासून ही बर्फी बनवलेली आहे. खूप जास्त छान लागते चवीला. त्यानंतर मिश्रण सगळं एकत्र झालं की आपण याच्यामध्ये अर्धा कप दूध घातलेलं आहे. दूध खूप जास्त घालायचं नाही, अर्धा कपच दूध इथे घातलेलं आहे. आणि व्यवस्थितपणे आता आपण कढई सोडेपर्यंत हे जे मिश्रण आहे ते शिजवून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटात बघू शकता साखर छान विरघळलेली आहे. मिश्रण अजूनही थोडंसं पातळ दिसतंय, पण आता लगेचच कढई मिश्रण सोडू लागणार आहे. तेव्हा समजून जायचं की आपलं मिश्रण जे आहे ते बर्फीसाठी सेट करायला आपण ठेवू शकतो. जर एकदमच छोटी मुलं असतील 3 ते 4 वर्षाची, त्यांना बर्फी वगैरे आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं दूध वाढून मटारची खीरसुद्धा बनवू शकता. तीसुद्धा गरमागरम प्यायला तूप घालून खूप जास्त छान लागते. तर बघू शकता आता मिश्रण कढई सोडू लागलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा मी 1 ड्रॉप फक्त किंचित असा ग्रीन फूड कलर घातलेला आहे. जर तुम्हाला इथे खाण्याचा रंग घालायचा नसेल तर टोटली स्किप करू शकता. मी फक्त इथे बर्फी थोडीशी फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये छान दिसण्यासाठी थोडासा रंग घातलेला आहे. तर अशा पद्धतीने रंग एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता आपलं मिश्रण इथे बर्फीच्यासाठी किंवा बर्फी सेट करण्यासाठी तयार आहे. तर हे कसं ओळखायचं, एकतर मिश्रण कढई सोडू लागतं किंवा मग हातावरती एक छोटीशी गोळी किंवा बॉल याचा करून बघायचा अशा पद्धतीने. तेव्हा समजून जायचं की आता आपलं मिश्रण जे आहे ते बर्फी बनवण्यासाठी इथे तयार झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. तोपर्यंत आपण इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्याला थोडासा तुपाचा हात लावून घेऊया, म्हणजे आपल्याला बर्फी याच्यामध्ये व्यवस्थितपणे सेट करता येईल. तर आता तूप लावून घेतलेलं आहे. बर्फीचं सगळं जे मिश्रण आहे ताटामध्ये घेऊन अशा पद्धतीने आपण पसरवून घेऊया. थापून घ्यायचं आहे मस्तपैकी छान. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा या वड्या जर करायच्या असतील तरीसुद्धा 8 ते 10 दिवसांपर्यंत या वड्या छान राहतात फ्रीजमध्ये, फ्रीजच्या बाहेरही अजिबात खराब होत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने या मटारच्या हिवाळा स्पेशल किंवा विंटर स्पेशल वड्या ज्या आहेत किंवा बर्फी जी आहे ती नक्की एकदा बनवून बघा, मस्त लागते चवीला. आता आपली बर्फी इथे अशा पद्धतीने आपण सेट करून घेतली आहे. त्याला नंतर हळूच आपण सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने मार्क करून घेऊया. सॉफ्ट होते ही बर्फी, असंही नाही आहे की गरमागरम किंवा थंड झाल्यानंतर कापता येणार नाही. तुम्ही कधीही याला अशा पद्धतीने कट करू शकता. तर मी अशा पद्धतीने स्क्वेअर शेपमध्ये याला कट करून घेतलं आहे. आणि आता आपली ही जी तयार बर्फी आहे त्यावरती आपण काजूचे काप लावून घेणार आहोत. गार्निशिंगसाठी लावलेलं आहे. जर तुम्हाला नसेल लावायचं तर तुम्ही टोटली स्किप करू शकता किंवा मग काजू, बदाम कुठलेही ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकता किंवा मग एक मटारचा दाणासुद्धा लावू शकता, तोसुद्धा छान दिसेल. तर अशा पद्धतीने आपली
आपली ही मटारची बर्फी इथे तयार आहे. 10 ते 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करून घेतली आहे. वेळ असेल बाहेरही 1 तासभरासाठी सेट करून घेतली तरीसुद्धा सेट होते. तर अशा पद्धतीने आपली ही मटारची हिवाळा स्पेशल, विंटर स्पेशल बर्फी इथे तयार झालेली आहे. एक पीस तुम्हाला इथे तोडून दाखवते. बघू शकता किती जास्त सॉफ्ट झालेला आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आपली ही मटारची बर्फी तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.